अकोल्यातल्या सर्वोपचार रुग्णालयातल्या आरो मशीन बंद पडल्या आहेत. परिणामी इथं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अकोला जिल्ह्यात तापमानानं 40शी पार केलेली असताना सर्वोपचार रुग्णालयातील पाणीबाणीमुळे विकतच्या पाण्यावर झुंबड उडत आहे. दररोज येणारे रुग्ण, आंतररुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण, रुग्णांसोबतचे नातेवाईक यांना पिण्याच्या पाण्यासाठी तापत्या उन्हात वणवण भटकंती करावी लागत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत आणावं लागतंय, तर सर्वोपचार रुग्णालयात काही समाजसेवकांकडून मोफत पाणी वाटप होतंय. पिण्यासाठी पाणी मिळावं त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पाणी मिळवण्यासाठी झुंबड उडतेय. वॉर्डमध्ये लावलेल्या आरो मशीन तात्काळ दुरुस्त कराव्यात, पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक समीर खान, अब्दुल कादर, सूरज खंडारे, सिद्धांत वानखडे, अमोल इंगोले इत्यादी नागरिक उपस्थित होते. आज आम्ही सर्वोपचार रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे लोकांना. तिथं आरो मशीन जे लावलेले आहेत ते आरो मशीन पूर्णपणे बंद आहेत. लोकांना बाहेरून पाणी आणावं लागत आहे. काही लोकांना बाहेरून विकत पाणी आणावं लागत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते तिथं मोफतमध्ये पाणी वाटत आहेत. तिथं पाण्यासाठी लोकांची तथा तिथल्या रुग्णाच्या नातेवाईकांची खूप मोठी झुंबड उठत आहे. लोकांना खूप नाहक त्रास होत आहे. वाढत्या उन्हात या वाढत्या तापमानामुळे लोकांच्या जीवाची पाण्यासाठी पूर्णपणे लाहीलाही होत आहे जीवाची. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबे मॅडम यांनी तात्काळ ते आरो मशीन सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.